Hello students, welcome to my video. Today we are going to learn about the astrologer's day, and I am going to tell you about the icebreaker. Discuss with your partner and complete the activity. तर पहा इथे एक ब्रॅकेट दिलेलं आहे. त्या ब्रॅकेटमध्ये स्ट्रेंथ, वाय डू यू फील सो, ड्रीम, करियर. So you have to fill up the bracket by doing one by one activity. The first activity is given already. You have to done remaining. Let us move toward the chart. You can see on the screen that there is a chart given strength, why do you feel so, and dream career. So then पहिले दिलेलं आहे तिथे पेंटिंग अँड ड्रॉइंग. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ? पेंटिंग. जर तुम्हाला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट असेल तर कॅन व्हिज्युअलाइज अँड एक्सप्रेस. जर तुम्हाला पेंटिंग किंवा ड्रॉइंगमध्ये जर असेल तुम्ही ते पाहू शकता आणि एक्सप्रेस करू शकता. तर तुमचं करिअर काय होऊ शकतं त्याच्यामध्ये जर आहे कमर्शियल आर्टिस्ट और कार्टूनिस्ट. सो लाईक दॅट युअर सेकंड स्ट्रेंथ मीन्स वॉट एव्हर द फील्ड यू लाईक. जी काही फील्ड असेल तुम्ही लहानपणापासून तुम्हाला जी आवडत असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते की यामध्ये करिअर कसं घडू शकते ते. सो देन वी कॅन पुट डाऊन देअर प्लेइंग क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी or any sports. Okay, then can why do you feel so? So to increases physical strongness and stability, mental stability. Dream career, to become sportsman. Okay, then next त्याच्यात टाकू शकता डान्सिंग. स्ट्रेंथ डान्सिंग. why do you feel so? Passion and expressions. And then dream career, artist or choreographer. You can become an artist or choreographer in your future's life. Then musicians. Next bracket मध्ये टाकू शकता तुम्ही musicians. Passion for musical instruments. And what may be the dream career? You can become a musician like A.R. Rahman. Okay, then let us move toward the second activity. The scene in a local market of a village, town, or city is very attractive. People with a different occupation sells their wares. पहा की आपल्याला गावाकडचं जे काही सिटीकडचं जे काही मार्केट असते ते सिटीकडचं मार्केट गावाकडचं मार्केटमध्ये आपल्याला तालुक्याच्या मार्केटला आपल्याला बऱ्याच वेगवेगळे सीन वेगवेगळे चित्र पाहायला मिळतात. उदाहरणार्थ काही लोक आपले जे काही सामान आहे ते विकण्याकरिता आलेले असतात. सो डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरायटी ऑफ ॲक्टिव्हिटी ॲट द लोकल मार्केट. आणि तुमच्या लोकल मार्केटमध्ये जे काही व्हेरायटी होत असते, व्हेरायटी जे काही ॲक्टिव्हिटीज होत असतात, क्रिया होत असतात, कृती होत असतात, त्या तुम्हाला इथे डिस्कस करायच्या आहे. फर्स्ट त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, सेलिंग फ्लावर्स ऑर सेलिंग ग्रॉसरी. So then in the second one we can put down selling garments and cloths. म्हणजे कपडे वगैरे विक्रेते आपल्याला त्या मार्केटमध्ये आढळून येतात. देन थर्ड वन सेलिंग व्हेजिटेबल्स, फ्रूट्स. काही लोक काही व्हेजिटेबल्स विकतात, फ्रूट्स वगैरे विकतात. इट इज व्हेरी जनरल इन अ मार्केट. देन फोर्थ वन सेलिंग ज्वेलरी. काही लोक काही दागदागिने विकण्याकरिता आलेले असतात. देन 5 सेलिंग स्नॅक्स ऑर फूड. काही खाण्याच्या वस्तू असतात, त्या खाण्याच्या वस्तूसुद्धा तिथे विकल्या जातात. 6 वन करू शकता सेलिंग मेडिसिन वगैरे विक्रेतेसुद्धा तुम्हाला त्या बाजारामध्ये आढळून येतात. 7 करू शकता तुम्ही सेलिंग स्टील्स विच इज यूज्ड इन टू द हाऊस. म्हणजे स्टील्स म्हणजे काही भांडेकुंडे वगैरे जे म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा विक्रेते आपल्याला तिथे आढळून येतात. सो सच यू कॅन कम्प्लीट दी सेकंड ॲक्टिव्हिटी. नाऊ लेट्स मूव टुवर्ड द थर्ड ॲक्टिव्हिटी. इन अ विलेज, town, city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. Discuss with your partner and list requirements of his trade. इट इज व्हेरी कॉमन की कुठल्याही जो काही ग्रामीण विभागातला बाजार म्हणा, तालुक्याचा बाजार म्हणा, डिस्ट्रिक्टचा बाजार म्हणा,
ती तुम्हाला एक ॲस्ट्रॉलॉजर कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसलेला असतो. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे भविष्य सांगणारा. अँड विथ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट, त्याच्याकडे वेगवेगळे प्रोफेशनल इक्विपमेंट असतात, म्हणजे काही साहित्य असतात. त्या साहित्याचा आधार घेऊन तो व्यक्ती आपलं भविष्य सांगत असतो. सो डिस्कस विथ युअर पार्टनर, लिस्ट द रिक्वायरमेंट फॉर हिज ट्रेड. तो जो काही भविष्य सांगण्याचा व्यवसाय करतो त्याच्याकरिता त्याच्याकडे जे काही साहित्य असते त्याची लिस्ट तयार करा, असं इथे सांगितलेलं आहे. तर पहिलं दिलेलं आहे त्यांनी सोडवलेलं आहे पॅरट्स, म्हणजे एखादा पोपट. कार्ड्स वगैरे असतात. तर तुम्ही सेकंडला टाकू शकता वेरिंग अ टर्बॉन, एक पगडी घातलेली असते. कुठलाही भविष्य सांगणारा एक पगडी जरूर घालत असतो. बियर्ड, धोती वगैरे घातलेली असते. देन इट इज द अपिअरन्स ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स. देन थर्ड वन, डायर्ड लिव्ज रायटिंग ऑन देम. डायर्ड लिव्ज, काही कोरडे जे काही झाडांचे पत्ते असतात, पानं असतात, त्या पाण्यावरती त्याने काहीतरी लिहिलेलं असते. देन फोर्थ वन, क्लॉथ विथ मिस्टिक साईन टू स्प्रेड हिज कार्ड्स. बघा, त्याच्याकडे काही क्लॉथ असतो, मिस्टिक म्हणजे गूढ. त्याच्याकडे काही गूढ असे प्रकारचे एक अशा विशिष्ट प्रकारचा एक कपडा असतो. त्या कपड्यावरती तो त्याचे कार्ड्स जे काही असतात त्याने ते स्प्रेड केलेले असतात. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट कार्ड्स ही ट्राय टू टेल अस अवर फ्युचर्स. देन फिफ्थ वन, कॉईन्स असतात त्याच्याकडे, डिफरंट काइंड्स ऑफ ओल्ड कॉईन्स ऑर शिल्स म्हणजे कवड्या वगैरे असतात. अँड देन पंचांग, वी certainly come to know that he having the panchang among with him. So such you can complete this activity. The last one activity is given there. There are certain unreasonable beliefs among the people living in our society. Unreasonable, कोणतंही कारण नसताना काही विश्वास माणसाचे असतात. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरटिशन्स मीन्स अंधश्रद्धा. आणि काही अशाच प्रकारचे काही कारणं हे अंधश्रद्धेशी संदर्भित केलेले असतात. बघा, लिस्ट सच इव्हेंट, डिस्कस द सुपरटिशन्स, लिंक विथ देम अँड द मीन्स ऑफ देअर इरेक्शन्स. बघा की अशा प्रकारचे जे काही सुपरटिशन्स आहे, अंधश्रद्धा आहे, त्यांच्या जे काही एक लिस्ट तुम्ही तयार करा आणि त्याच्याबद्दल डिस्कस करा, असं सांगितलेलं आहे. बघा, एक दिलेलं आहे, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. एखादी मांजर जर आडवी गेली, सो वी फील दॅट समथिंग विल मिस हॅपन, काहीतरी विपरीत घडणार आहे, अशा प्रकारचं. सो सेकंड वन, वेअरिंग ब्लॅक क्लॉथ फॉर ॲन ॲस्पिशियस, की बा आपण अशुभ कार्यासाठी कधीच आपण काळे कपडे घालत नाही. आपण काळे कपडे अशुभ मानत असतो. सो देन थर्ड वन, स्पिल्टिंग साल्ट. आपल्या हातून जर स्पिलिंग म्हणू शकतो आपण तिथे, स्पिलिंग साल्ट म्हणू शकतो तिथे. सो म्हणजे आपल्या हातून जर मीठ सांडलं तर तिथे वी फील दॅट अनलकी, आपल्याला कुठेतरी अनलकी फील होते. देन नेक्स्ट वन, फोर्थ, ब्रेक ऑफ मिरर. जर मिरर कुठेतरी फुटला तर आपल्याला कुठेतरी असं जाणून पडते की ग्लास फुटल्यानंतर आपल्याला असं वाटते की अरे यार, कुठेतरी आता आपलं काहीतरी अशुभ घडणार आहे. देन अ ब्लॅक क्राईंग आउटसाईड. जर एखादा कावळा बाहेर जर कावकाव करत असेल, सो वी फील अनकम्फर्टेबल अँड वी फील दॅट समथिंग मिस हॅपन विल बी हॅपन्ड, की काहीतरी विचित्र घडणार आहे असं आपल्याला वाटत असते. देन सिक्स वन, इन अ मिडवे इफ वी कम अक्रॉस टू द फ्युनरल. जर आपण रस्त्याने जात असताना आपल्याला जर मधात अंत्ययात्रा लागली, सो वी फील अनकम्फर्टेबल. ॲट द मोमेंट वी ऑल्सो गॉट सच काइंड ऑफ फिलिंग, की आपल्याला कुठेतरी तेव्हासुद्धा काहीतरी अशुभतेची भावना आपल्या मनामध्ये ते येत असते. सो दस वी हॅव कम्प्लिटेड दिस ऑल ॲक्टिव्हिटी अँड इट इज क्लिअरली शोज दॅट इट टेक्स टू अस टू ॲस्ट्रॉलॉजर्स डे. अशा प्रकारे ही जी काही पार्श्वभूमी आहे किंवा आईस ब्रेकर आहे, हे आपल्याला क्लिअरली आपल्याला ॲस्ट्रॉलॉजर्स डे या धड्याशी, ह्या लेसनशी आपल्याला संदर्भित करत आहे. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज
like and subscribe my channel English Guru by JP Taide. Thank you very much. In next lessons we shall learn the an astrologer's day. Thank you.